सगळे ओरडा जोर जोरात बिंदास. सगळे गप्पा मारत बसले सगळे. आणि आता आम्ही सगळे चाललोय फिरायला. चला दुसरा थंड थंड झालंय नागायला खूप येतात पोरं. आपण चल ना चल ना आपण तिला कसं कसं बसायचंय. आणि आता आम्ही निघालोय 2 गाड्या करून. आणि हा एकदम असा निमुळता ब्रिज आहे. जरा पुढून व्हिडिओ काढा नाही. तुला आणि हा इथे कॅनल पाण्याचा. पोहत असतील ना. हा मग पोहतात मागे नाही आपल्या तिकडे पोहतात आपण आलो तेव्हा. जवळ पोहोचलो तो हा इथे पण छोटासा रोड आहे ना. काय काय पाणी वरती आलंय. बापरे खूप वरती आलंय. आणि आता आम्ही आलोय नागाई देवीच्या मंदिरामध्ये. मंदिर कुठे गेलं. हा हे मंदिर. आम्ही आलो आता नागाई देवीच्या मंदिरामध्ये. बघू शकता तुम्ही इथलं क्लायमेट, इथला परिसर सगळा. चला खूप आणि आता रेयांश इथे खाली थोडीशी छोटीशी अशी नदी सारखं आहे. तिथे हा रेयांश आणि तनुज खेळणार आहेत दोघं पाण्यामध्ये. बाई कुत्रे बघ कसे भांडतायत तिथे. यायचे आपल्या अंगावर कोण आले एवढे लोक एक साथ. काय बोलतो. आम्ही आता आलोय नागाई देवीकडे. नागाई देवीच्या मंदिरात आमची देवी ना. सो आम्ही तिथे आलो होता पाय पडायला. आणि ते छोटस पाण्याचं काय रे हे झरा काय बोलतात त्याला. हे माझे धीर आहेत. छोटे धीर सगळ्यात छोटे धीर. आयडिया नाही मला ह्याला काय बोलतात. काय बोलतात आई याला. छोटा झरा आहे त्याला. छोटासा झरा सारखा आहे. तिथे आता रेयांश आणि तनुज खेळणार आहेत. ते मंदिर बंद आहे वाटतं. हापसी बोलतात ना त्याला. हा तिथे एक छोटी हापसी पण आहे. त्याला खरं करतो पाणी अजून पण येतं. आणि खूप जुनं मंदिर आहे. खूप ती हापसी पण खूप जुनी आहे. कित्येक वर्षांपासूनची येणार आहे. खूप वर्षापासून. आणि लास्ट टाइम आम्ही इथे आलेलो ना तेव्हा ह्याच्या वरतून असं पाणी चाललं होतं. आणि आज एकदम खाली गेलेलं आहे पाणी. आणि लास्ट टाइम इथे छोटे छोटे मासे पण होते. लास्ट टाइम इथे छोटे छोटे मासे पण होते. बघू शकता अजून पाणी आहे. खूप सापशी आहे. तर आपण सापशी मध्ये बघा आलो पाणी हपसीला.
अजून हापशीला पाणी आहे. हे पियेचं नाही आहे आणि हे असं आहे. तिथलं पाणी टेस्टी आहे. टेस्टी होतं ना. आणि ही टोळी आमच्याकडे धावत आली. ए नको मारू. ते आपापसात भांडताय, आपापसात भांडतायत आहे सगळे. हे आहे नागाई देवीचं मंदिर. आणि ही आहे नागाई देवी. आणि हे जी या मंदिराची खासियत अशी आहे की हे एकदम असं जंगलात आहे ना. जंगलातच ना. आजूबाजूला वस्ती नाही. आजूबाजूला वस्ती नाहीये, पूर्ण शेती आहे, झाडे झुडपं असं आहे सगळं. शेती बघा कसली भारी आहे. ऊस आहे, ऊस. ऊसाची शेती आहे तिथे. काहीच नाही, आजूबाजूला वस्तीच नाहीये. आणि इकडे पूर्ण असं जंगल आणि जंगलामध्ये मंदिर आहे. पावसाळ्यात ऊसाची शेती. आमची आजी आणायची, आजी घेऊन यायची. आजी होती तेव्हा. त्यानंतर आम्ही जेव्हा गावी येतो तेव्हा या मंदिरामध्ये येतो. लोक येऊन जेवण वगैरे पण बनवतात. कोणाला काय असते इच्छा झाल्यानंतर ते जत्रा करतात, जेवण बनवतात, मस्तपैकी खातात आणि मग जाते. तिथे पाण्याची वगैरे पूर्ण सोय आहे. बोरिंगला पाणी आहे बोलणार. सीट टाकलंय पुढे मंदिराचे छान बसायला. खूप जुनं मंदिर आहे. खूप पुरातन काळातलं मंदिर आहे. कारण की मंदिराची अवस्था पण बघा कशी लागली. एवढं जुनं मंदिर आहे. हे वरती बघ काय ते किडे आहेत का काय ना. ते बघ कसं हलते बघ. किडे नाही येते, किडे हे बघ हलते. मासे आहे. किडे नाहीये. दगड असं कोणी मारायचं. असे खेळतात पाण्यात. हे सपन्या हे तिथे बकरी कापायला पण केली बस सोय. आणि हे असा परिसर आहे आजूबाजूचा सगळा. अरे थांब ना. दोघं खेळतात. विहिरीत होते. तनु इकडे बघ. मज्जा येते मज्जा. बस खाली बस तनुष, खाली बस तनुष, मी बसू खाली. बस खाली बस. नको. हे लोक आता इथे चणे खातायत. चणे खात बसले तिथे. फुटाणे. फुटाणे. हा तेवढे कडक आहे. नको मला. जाओ चला. हे चाललेत असंच पाण्यात पुढे जंगलात चालत जंगल सफारी करायला. बस त्याला रिटर्न करू. ये बस रिटर्न ये रियांश. हा बघ हा सांगतो रिटर्न ये ना. ये रियांश या बस झालं, नको पुढे जाऊ. ए डोक्याला नको पाणी तनुष अंगाला लाव. या नको पिशवी नको. घाणेरड्या पिशव्या काय पण उचलू नको. नको. बाहेर काढे ना मी. हात धु पहिले पाण्यात चांगले. पुढे जा. तू पुढच्या खेळू दे. पाणी चांगलं. हो वरती येते. त्याला भिजव ना. नको. अंश पकडू त्याचा फिश पाण्यात. अजून एक आणि आता आम्ही निघालोय. हा तिथे पाय घसरतोय. चटणीचे कपडे आणि निघालो आम्ही आता. आम्ही चाललो दुसरीकडे. कुठे चाललो आता. दुसरीकडे ते सांगू आम्ही तुम्हाला. हा जर आम्हाला ते प्लेस भेटलं तर माणूस भेटला तर आम्ही सांगू. आणि आम्ही आता निघालोय. रेंज कुठे चाललोय आपण. मी ना सांगणार तिथे गेल्यावर सांगेन. सुरज चव्हाणला भेटायला. जर असेल तर ठीक. नाहीतर एवढ्या लांबून आपल्याला वापस यायला लागेल. पोपट होईल. मी काय खाते मम्मा. पोलो. वरती जाऊया पहिलं. आणि आम्ही आलो आता सुरज चव्हाणच्या गावात.
रेहान झोपलाय. चव्हाणचं गाव आणि माझ्या पप्पांचं पण पाटे गाव. आजोळ गाव एकच आहे. आपण चाललोय त्या मरी आईच्या देवळात, जो सुरत चावून करायचा ना, आई मरी आहे त्या देवळात चाललोय. त्याच्या समोर त्याचं घर आहे, ते दाखवतो तुम्हाला. त्याने त्याच मंदिरातले खोबरं खाऊन हा दिवस काढलेले गरिबी. सुंदर मंडळी काय म्हशी आहेत बघ. रेड्यासारख्या म्हशी गव्यासारख्या याला भरपूर येत आहे. बघा ना कसली आहे. मी आता हे लोक पण आलेत. चप्पल नको घालू, त्या मंदिरातच जायचंय. नाही आमच्याकडे तर आमच्याकडे एक कार्टून आहे, दुसरं कोण नाही. मी नाही घालू फोन. आणि हे आम्ही आलोय मंदिरात. काय बोलायचं का रे? हा बोलतो ना व्हिडिओ. हे माझ्या आजीचं हे माझ्या आजीचं माहेर आहे. आम्ही या माहेरच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. म्हणजे हे बघा, हा आमचा छोटासा बाबू. चल बघ इथे बघ. नाही बघणार. आणि हे आहे मरी आई ना, मरी आई माता. मंदिरातले देव. ते मंदिर बघतच छान आणि आता मी आता मस्ती मरी आईच्या नावानं चाललोय कुठे. आता आम्ही चाललोय सूरज चव्हाणच्या घरी. तुम्हाला आता आम्ही आमचा सूरज चव्हाणचा बंगला दाखवतो. आणि जर ते घरी असतील तर आम्ही त्यांना तुम्हाला हा भेटतो. बघा, हा त्याचा बंगला आहे. तो व्हाईट कलरचा बंगला आहे त्याचा. बघू हाय की नाही घरी तो. लेट्स सी ते भेटतायत की नाही तर ते आम्हाला बघू या. आणि आता आम्ही असे सगळे चालत चाललोय. मंदिराच्या बाजूलाच त्यांचं घर आहे. So, फक्त आता ते बाहेर येतात का आवाज देऊन, किंवा ते घरी येत की नाही हे पण आम्हाला माहित नाहीये. लेट्स सी, आले तर आले आवाज देऊन, नाही तर रिटर्न. बहुतेक असलं तर पाहिजे, मुश्किल आहे. पोटचा फोटो आता सुरेश दादा, आवाज देता का तरी? सुरेश दादा, दादा बोला, दादा बोला, दादा बोला, बोला दादा बोला. सुरेश दादा, ये पटकन. नाही बेल नाही इकडे, इथूनच रे तू आवाज दे. हे काय इथं बांधलाय, दे ना आवाज रे. इथं बांधलाय. नाटक करतोस. तनुष आवाज दे रे. तनुष तुझ्या आवाजाने येतील बघ.
हा खरं लहान पोरांचीच आवाज जाऊ दे, चल रेश बोलत नाही, जाऊया आपण. यश बोल ना यश. चालेल 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 हो. हा. चालेल चालेल वाईफ आहे त्यांची. वाईफ आहे त्यांची. लाज वाटते. आम्ही आलेलो आहे शिवोत्सव आता आपल्याला काय माहिती आहे आता की तू नाही. proper video त्याचं दर्शन घेतोय तू 2 शब्द बोल, तुला कसं वाटतं इथे आल्यावर बंगल्यावर? आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स जो बिग बॉस मराठी विनर आहे त्यांच्या घरी त्यांचं खास नाव काय पण? सूरज चव्हाण हा हळू बोल. त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे. हा, ते बारामतीचे आहेत अजित दादांच्या गावचे. आणि आम्ही पण त्याच गावचे आहे. मूर्ती मोडवायचे गावचे आहेत ते. मूर्ती जाते पुढे जाते आणि ते आजोळचं आहे. माझ्या आजी माझ्या सासऱ्यांचं म्हणून हा माझ्या सासऱ्यांचा आजोळ आहे हे. सो आम्ही Same त्या गाव. गावात आलो आता. आम्ही आलो आता, ते येत आहेत बाहेर, ते फ्रेश होत होते. नको आहे, नाही ते शांत बस. तिथं आंबा आम्ही सगळ्यांनी असं शूट करून घेतलं जरा त्यांच्यासोबत. आणि हे सुरेश दादा चव्हाण बिग बॉस विनर, मराठी बिग बॉस विनर, आणि हे आमच्याच गावचे आहेत बारामतीचे. बशीर कोणी मी आणि आता आम्ही त्यांना भेटून निघालो. प्लॅन सगळं जमून हे आता आम्ही चाललोय प्लॉटिंग करायला माझ्या भावाने प्लॉटिंग टाकले, ते तू दाखवायला नेतोय. गाडी सो तुम्हाला पण आम्ही ते दाखवतो. बघा. त्याच्याच गाडीत बसतो. आणि आम्ही आलो इथे गावातली बरीच लोक बाहेर